व्हॉट्सअप, माझं नाव निशांत साळवे आणि मी एक नवीन सिरीज चालू केली आहे व्लॉग्सची, बेरोजगार के व्लॉग्स करून. जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे थर्ड ब्लॉग मी का करतोय. जसं मी सेकंड ब्लॉगच्या एंडिंगमध्ये सांगितलेलं की माझ्या एक मित्राचा बड्डे आहे आज रात्री 12 वाजता ऑफकोर्स. तर मी तिकडे चाललो. आता पहिले मी केक घ्यायला जाणार आणि माझा एक फ्रेंड आहे जो हमेशा भुकाच असतो, त्याला सारखं काही ना काहीतरी खायला लागतं. तर आता आम्ही पहिले खायला जाणार, मग तिथून केक घ्यायला येणार. केक माहिती नाही आम्हीच घेणार आहे की बाकीचे फ्रेंड्स घेणार आहेत, अजून डिसायडेड नाही ते. पण आता पुढे काय काय होणार, बड्डेचा ब्लॉग आहे माझ्या नाही, माझ्या मित्राच्या बड्डेचा ब्लॉग आहे. हाय गाईज, मी आता मॅकडॉनल्ड्समध्ये बसलेलो आहे. मी याच्या पहिले आम्ही बाहेर गेलेलो खायला, बट आता आम्ही मॅकडीला आलो आहे कारण की माझ्या मित्राला लागली हागवण. तो गेला हागायला, आम्ही ते गपचूप येऊन बसलो आहे. कोणी बघितलं ना पाहिजे आम्हाला. तो आता जाऊन येईल आणि आम्ही पण कल्टी मारू. आता आम्ही परत आलो आहे बिल्डिंगमध्ये कारण की आमचे फ्रेंड्स आहेत जे खूप हरामखोर आहेत, ते लोक अजून पोचले पण नाही आहेत. आम्ही ॲक्च्युली केक घ्यायला गेलेलो आणि माझ्या मित्राला भूक लागलेली म्हणून आम्ही बाहेर गेलेलो. बट एक मित्र बोलला की मी केक घेऊन येतो, तर मग आम्ही थांबलो आहे. अजून कोणीच आलेलं नाही आहे. 11:45 होत आले, 12 वाजता पोचायचं आहे. सगळे टाईमपास करत आहे आणि ज्याला हागवण लागलेली तो इकडे बसलेला आहे. आता आम्ही केक वगैरे कट केला आहे, सगळा टाईमपास झालेला आहे. सगळे होते घरी, आम्ही फुल टाईमपास केला आहे. आता सगळे खालती बसलेत कारण की घरी जायचे सगळ्यांना आपल्या पण पाऊस आला आहे आणि सगळे टू व्हीलरवरती आले तर सगळे थांबले आहेत खालती. आता पाऊस गेल्यानंतर एक एक करून निघतील सगळे. थोडा अजून टाईमपास करणार, थोडी फालतूगिरी करणार, अजून काय. आता पुढे बघू आता किती वाजता मी घरी जातो. आता ऑलरेडी वाटतं 2 वाजलेत. घरी गेल्यानंतर मी सांगतो की उद्याचा काय प्लॅन आहे. आत्ता जस्ट घरी आलो आहे मी. आता किती 2:40 झालेत वाटतं. बड्डे सेलिब्रेशन झालं आहे, केक कटिंग केलं, मग त्याच्यानंतर सगळा टाईमपास केला, तुम्ही बघितलं असेल. मग पाऊस आलेला, सगळे टू व्हीलरवरती आलेले, तर त्याच्यामुळे सगळे थांबलेले की पाऊस कधी जाईल म्हणून. मग आत्ता थोडा वेळ झाला सगळे गेले, मग आम्ही पण थोडा टाईमपास केला. खालती एक कॉन्टेंट शूट केला, एक छोटीशी रील शूट केली आणि मग मी आलो घरी. आता खूप थकलो आहे एक्झॅक्टली, पण आता काय करायचं विचार करतो. थोडं यूट्यूब वगैरे बघेल आणि एखाद सिरीज नाही मी ॲक्च्युली एक ॲनिमे बघतो आहे, वन पीस नावाचा, म्हणजे आता कंटिन्युएशनमध्ये. तर त्याचे 1-2 एपिसोड्स बघायला टाईमपास केला थोडा आणि मग झोपून घेईल. कारण की उद्या पण मला म्हणजे असं लेटच उठायचं आहे, दुपारीच उठेल मी असं बघितलं तर. पण गाईज प्लीज तुम्ही लवकर उठत जा, म्हणजे मला काय कामधंदे नाही आहे बट तुम्हाला असतीलच. पण आता मी जाईल, थोडं टाईमपास करेल, मग झोपेल आणि मग त्याच्यानंतर परत उद्या मी सकाळी उठल्यानंतर मग सांगेल की उद्याचा माझा काय प्लॅन आहे. ओके गाईज, गुड मॉर्निंग. नाही, आफ्टरनून झालेली. आता 1 वाजला आहे आणि आत्ता जस्ट उठलो आहे मी. म्हणजे हे बघा, नाश्ताच करतो आता. नाश्ता करायला बसलो आहे 1 वाजता. जिमला पण जायचं आहे. आता आजचा एवढा काय खास प्लॅन नाही आहे. आज बघू संध्याकाळी जर काय बड्डेचा प्लॅन झाला माझ्या मित्राचा तर मग कुठे बाहेर जाणार. म्हणजे मोस्टली बाहेर तर नाही जाणार कारण की त्याचं ऑपरेशन झालेलं आहे, दाताचं इम्प्लांट झालेलं आहे, तर तो काहीच म्हणजे खाऊ वगैरे शकत नाही बाहेर. तर मग मी अवॉइडच करतो बाहेर जाणं. बघू त्याच्या घरी परत काय असलं, काल तर आम्ही होतोच त्याच्या घरी, पण आज पण जर काय असलं तर मग परत जाऊ. पण जर जाणार असेल तर तो पण व्लॉग मी करेल आणि तो पण अपलोड करेल. पण आजसाठी एवढंच, कारण की आपला बघा दिवस तर आपला सेमच असणार आहे. आता मी जिमला जाणार, जिमवरतून परत येणार, आंघोळ करणार, खाणार आणि टाईमपास करणार. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही करणार. पण आज मी यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती माझा एक नवीन रील अपलोड केला आहे, तो बघा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या सगळ्या चॅनल्सला तुम्ही सबस्क्राईब पण करा आणि इंस्टाग्रामवरती मला फॉलो पण करा. थँक्यू सो मच. बाय बाय.